नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। आजची बातमी केवळ आत्महत्येची नाही तर अवैध सावकारी, कोरेचे, धमकी आणि व्यवस्थेच्या मौनाची आहे। राहुरी तालुक्यातील सातरळ येथील शंकर बाबूराव होले वय 52 यांनी विषारी औषध प्राशन करून आपलं आयुष्य संपवलं। पण हा निर्णय एका दिवसात घेतलेला नव्हता। हा निर्णय सततच्या मानसिक छळातून जन्माला आलेला होता। शंकर होले यांनी श्रीरामपूर व संगमनेर येथील 2 महिला सावकारांकडून पैसे घेतले। हे पैसे व्याजासह परत करण्यात आले, तरीही कोरे चेक परत देण्यात आले नाहीत। प्रश्न साधा आहे, पैसे फेडले असताना चेक कशासाठी? 31 डिसेंबर रोजी सावकार महिला थेट होले यांच्या घरी गेल्या। शिवीगाळ, दमदाटी, आजच पैसे द्या अशी धमकी। हा प्रकार केवळ आर्थिक नव्हता, तो मानसिक दहशत होता। 4 जानेवारी रोजी विष प्राशनानंतर शंकर होले रुग्णालयात होते। आरोप असा आहे की रुग्णालयातही धमकी देण्यात आली। आमचे नाव घेऊ नका असा दबाव टाकण्यात आला। प्रश्न असा आहे, रुग्णालयासारख्या ठिकाणी धमकी देणं किती गंभीर गुन्हा आहे? भारतीय न्याय संहिता कलम 108, 352, 351 2 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। पण प्रश्न उरतो, अवैध सावकारीचे कलम जोडले जाणार का? कोऱ्या चेकचा गैरवापर तपासात येणार का? या प्रकरणामागे अजून कोणी आहे का? पैसे परत दिल्यावरही तगादा का? कोरे चेक परत न देणं कायदेशीर आहे का? धमकी दिल्याचे कॉल रेकॉर्ड तपासले जाणार का? अवैध सावकारीवर कधी कठोर कारवाई? आज शंकर होले गेले, पण उद्या दुसरा कोणी नको। जर तुमच्यावरही अवैध सावकाराचा दबाव असेल तर गप्प बसू नका, कायदा तुमच्या सोबत आहे। मी संदीप जगताप, सत्याच्या बाजूने, भीम प्रहार न्यूज मराठीसाठी। बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।